कागदावर चवीनुसार मीठ, लाल तिखट, जिऱ्याची पावडर आणि काळं मीठ हे मसाले घेतले, छान मिक्स केलं आणि त्याची पुडी बांधली. आता पुडी कशासाठी बांधायची तर पुडी बांधून आम्ही गेलो शेतामध्ये ही पुडी घेऊन. तर आज एवढ्या उन्हामध्ये इतकं छान वातावरण होतं, मस्त असं आभाळ निघालं, थंडगार हवा सुटली, पण पाऊस काही अजून झाला नव्हता. शेताच्या रस्त्याने छान कॅनोली आहे, त्याला भरपूर असं पाणीसुद्धा आहे. तर हे आलं आपलं शेतामध्ये ऊस आहे, सोयाबीनसाठी रान तयार करून ठेवलेलं आहे. आणि एवढ्या कडकडत्या उन्हामध्ये आज इतकं छान आभाळ, मस्त थंडगार हवा आणि इतकं छान वाटत होतं की नाही शेतामध्ये. हे दशेरी आंब्याचं झाड आहे, याला एवढंसं झाड आहे पण एवढे आंबे लागले होते. हे गावरानी आंब्याचं झाड आहे, 20-25 दिवस अगोदरच हळद लावली होती, एका पानावर हळद आलेली आहे. आणि हे बघा सोनू, मोनू, गंगू हे सगळ्याजणी अशा पटापटा उठल्या. त्यांना माहीत आहे की मी काही ना काहीतरी पिशवीत आणते. हे पहा, ही गंगूबाई हो आली. तर हिला लावले मी धोंडे, काल केले होते धोंडे, तर हे धोंडे मी हिला लावले. तर आणि बाकीच्यांना सगळ्यांना नैवेद्य दाखवले. तर पाहू शकता. आता हे आहे नारळाचं झाड, माझं आता सूरजकांदाचं झाड आहे आणि हे बेलाचं झाड आहे. बेलालाही एवढे बेलं आले की खालीसुद्धा खूप बेलं असे पडलेले आहेत. शेजारीच जांबाचं झाड आहे, जांबालाही खूप सारे जांब आलेले आहेत. आज शेतात आलं आणि काही ना खायला भेटलं असं तर होणारच नाही. एक जांब तोडलं, वरून जास्त हिरवगार नसलं पाहिजे, थोडं चोपडं आणि चमक असलेली असं जांब नाही का एकदम नरम राहते आणि खायलासुद्धा गोड राहते. त्यानंतर वाळलेलं दोडकं घेतलं, त्यामधल्या बिया काढून घेतल्या, म्हणजे जेव्हा पाणी पडेल ना तेव्हा आपण हे बिया टाकू आणि छान त्याचे रोपं निघतील. त्यानंतर बेलं जमा करून आणले. तर एक बेल मी लगेच खायलासुद्धा घेतलं फोडून. मध्येही पहा इतका मस्त कलर आहे की नाही याचा, आणि चवीलासुद्धा एवढं गोड आहे की नाही. आता हे उन्हाळ्यामध्ये इतकं थंडगार देते, थंडगार, गुणकारी आणि औषधी असे हे बेल राहते. उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त बेलाचं शरबत घेतलंच पाहिजे, म्हणजे अजिबात ऊनही लागत नाही आणि पोटाला थंडगारही राहते. पाहू शकता. त्यासोबत वेलही लावले. फक्त पावसाच्या प्रतीक्षेत आहेत सगळे झाडं वेलं. आता हे जे बॉटल भरून दिसत आहेत की नाही, हे गावरानी गाईचं गोमूत्र आहे. सगळ्या बॉटल त्यांनीच भरून आहेत. आणि ज्याच्यासाठी आपण चटणी, मीठ, मसाले आणले की नाही, हे जांभळाचं झाड पाहू शकता, किती सारे जांभळं आलेले आहे. मागच्या वेळेस जेव्हा आली होती ना तेव्हा खाली इतके लदबद अशी जांभळं लागली होती की नाही, पण आज आम्हाला वरून जांभळं असे तोडावे लागले. तर त्यासाठी पातळवाळी बनवून घेतली आणि त्यावर ठेवले हे जांभळं. त्यावर पाणी टाकलं, म्हणजे जे मसाले आणले की नाही ते मसाले याला छान असे चिटकतील. तर पाहू शकता सगळा मसाला त्यावर लावायचा. तुम्ही जांभूळ शॉट तर एका घोटात पिसालो, पण हे मसाले टाकून जेव्हा जांभळं घासाल की नाही, आहा काय त्याची चव मी शब्दातही सांगू शकत नाही. इतके मस्त असे हे जांभळं झालेले आहेत. जांभळं झाले काय, मी काही बनवले नाही, फक्त जे मसाले टाकले की नाही त्यावर, त्यामुळे खूपच मस्त चवीदार हे थंडगार वातावरण, छान असा आभाळ आलेला आहे. त्यावर हे जांभळं, आहा जांभूळ शॉट मी म्हणते पिऊच नका, हे जांभळ्यावर असे मसाले करून टाका. आता घरी गेल्यावर आम्हाला चहाही पियायचा होता, त्यासाठी गोकर्णाची फुलं घेतले तर आणि निघालो घरी.